हॅलो एव्हरीवन, वेलकम इन दिस ICT ट्रेनर यूट्यूब चॅनल. कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होता? बॉर्डर प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. मला असं वाटते की तुम्ही ते प्रॅक्टिकल नक्कीच करून पाहिलं असेल. जर नसेल पाहिलं तर तो व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्ही ज्या पद्धतीने मी त्या स्टेप्स टाईप केलेल्या आहेत, ज्या पद्धतीने CSS मध्ये मी बॉर्डर प्रॉपर्टीजच्या रिलेटेड जो काही कोड टाईप केलेला आहे, प्रॉपर सिंटॅक्स यूज केलेला आहे, त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या PC मध्ये सेम त्याच पद्धतीने कोड टाईप करा, आउटपुट चेक करा, योग्य ते आउटपुट नक्कीच मिळेल. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक दुसरी प्रॉपर्टी पाहणार आहोत आणि त्या प्रॉपर्टीचं नाव आहे बॅकग्राऊंड. त्या प्रॉपर्टीचं नाव काय आहे? बॅकग्राऊंड. नॉर्मली आता तुमच्यासमोर हा एक कोड आहे आणि पण इथे मी काय केलेलं आहे की बॉडी टॅगच्या अंडर बीजी कलर आणि येलो हे ॲट्रिब्यूट विथ व्हॅल्यू मी वापरलेलं आहे. पण आता मी हे डिलीट करते. मी फक्त तिथं बॉडी टॅग ठेवलेला आहे. आता विदाऊट युजिंग बॅकग्राऊंड ॲट्रिब्यूट आपण कशा पद्धतीने वेबपेजला बॅकग्राऊंड कलर यूज करू शकतो ते आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे स्टेप्स मिस होणार नाहीत. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्टेप्स दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीने तुम्ही त्या स्टेप्स फॉलो करा आणि विदाऊट युजिंग बॅकग्राऊंड ॲट्रिब्यूट कशा पद्धतीने आपण त्या वेबपेजला कलर अप्लाय करू शकतो हे आपण या आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर हा कालचाच कोड आहे ज्यामध्ये मी बॉर्डर प्रॉपर्टीज यूज केलेल्या होत्या. हे पहा, या बॉर्डर प्रॉपर्टीज आपण कालच्या व्हिडिओमध्ये यूज केलेल्या होत्या. आता या सेम कोडमध्ये मी फक्त आपण बॅकग्राऊंडचा कलर कशा पद्धतीने चेंज करू शकतो ते आपण आज पाहणार आहोत. तर आता CSS कोडमध्ये जर तुम्हाला वेबपेजला बॅकग्राऊंड कलर अप्लाय करायचा असेल तर बॅकग्राऊंड कलर ही एक प्रॉपर्टी आहे. बॅकग्राऊंड कलर ही प्रॉपर्टी आपण यूज करून आपल्या वेबपेजला बॅकग्राऊंड कलर अप्लाय करू शकतो. ज्या वेळेला आपण CSS कोडमध्ये बॅकग्राऊंड कलर ही प्रॉपर्टी या सेक्टरच्या अंडर ज्यावेळेला टाईप करू त्यावेळेला या बॉडी टॅगमध्ये बीजी कलर इज इक्वल टू एनी कलर नेम टाईप करायची गरज नसते. हाच एक डिफरन्स आहे की तुम्ही जे काही प्रॉपर्टी या स्टाईल टॅगच्या अंडर वापरणार आहात, टाईप करणार आहात, तीच प्रॉपर्टी पुन्हा इथे या मेन बॉडी टॅगच्या अंडर वापरायची आवश्यकता नसते. फॉर एक्झाम्पल, मी इतर वेळेला ज्यावेळेला नॉर्मल HTMLचा कोड टाईप करून तुम्हाला रन करून दाखवलेला आहे त्यावेळेला मी बॅकग्राऊंड कलर ही बीजी कलर ही हा ॲट्रिब्यूट मी बॉडी टॅगच्या अंडर टाईप करत होते. म्हणून काय होत होतं की आपल्या वेबपेजला बॅकग्राऊंड कलर आपल्याला डिस्प्ले झालेला दिसत होता. पण आता आज मी तुम्हाला आता याच बॉडी सेक्टरच्या अंडर मी काय करते की बॅकग्राऊंड कलर ही प्रॉपर्टी यूज करते. काय आहे? बॅकग्राऊंड डॅश कलर आणि कोलन. आता कोलन नंतर तुम्हाला कोणता कलर अप्लाय करायचा आहे बॅकग्राऊंडला त्या कलरचं नाव टाईप करा. फॉर एक्झाम्पल पिंक आणि सेमीकोलन कंप्लीट. ओके, अशा पद्धतीने मी फक्त एवढा एकच कोड या CSS कोडमध्ये मी ॲड केलेला आहे. म्हणजे काय? बॅकग्राऊंड कलर पिंक. बॅकग्राऊंड कलर ही प्रॉपर्टी आहे आणि पिंक हे काय आहे तर व्हॅल्यू आहे, म्हणजे कलरचं नाव आहे. आता ही फाईल सेव्ह करते. मी ऑलरेडी काल ही सेव्ह केलेलीच होती फाईल, त्यामुळे मी फक्त Ctrl+S ही शॉर्टकट की यूज करून ती सेव्ह केलेली आहे. आणि काल ज्या पद्धतीने आपण चेक केलं होतं त्याच पद्धतीने मी इथे फक्त या फाईलला रिफ्रेश करते. तुमच्या लक्षात येईल की आता हा पिंक कलर इथे अप्लाय झालेला आहे. आणि हेही पाहू शकता तुम्ही की इथे या बॉडी टॅगमध्ये मी बीजी कलर ही ॲट्रिब्यूट वापरलेलं नाही. नॉर्मली मी HTML कोडमध्ये बॉडीच्या अंडर बीजी कलर हे ॲट्रिब्यूट यूज केलेलं असायचं, पण आज या CSS कोडमुळे हे मी ॲट्रिब्यूट विथ कलर CSS कोडमध्येच ॲड केलेलं होतं, ना की बॉडी टॅगमध्ये. त्याच्यामुळे या वेबपेजमध्ये आपल्याला हा पिंक कलर अप्लाय झालेला दिसत आहे. आता मी पुन्हा एकदा कलरचं नाव चेंज करते. पिंकच्या ऐवजी आपण येलो देऊया आणि सेव्ह करते Ctrl+S.
अगदी छोटा जरी चेंज तुम्ही तुमच्या कोडमध्ये केला तरी तो Ctrl+S ने सेव्ह करून मग तुमचं वेब पेज रिफ्रेश करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की येस आपल्याला सेम त्याच पद्धतीने आउटपुट मिळत आहे. ज्या वेळेला तुम्ही CSS या कोडमध्ये स्टाईलच्या अंडर ती प्रॉपर्टी यूज करून त्या प्रॉपर्टीचं नाव टाईप करताय, व्हॅल्यू देताय, त्यावेळेला मेन बॉडी टॅगमध्ये काहीही लिहायची गरज नाही आहे. इथे बीजी कलर अप्लाय करायची गरज नाही. फक्त या बॉडी सेक्टरच्या अंडरच तुम्हाला त्या प्रॉपर्टीज आणि व्हॅल्यूज डिफाईन करायच्या आहेत. इथे मी पुन्हा एकदा येलो कलरच्या ऐवजी आपण कोणता कलर देऊयात, ग्रीन. Ctrl+S सेव्ह आणि ज्या पद्धतीने आपण आउटपुट चेक करतो तिथे फक्त रिफ्रेश. ओके, आता ग्रीन बॉर्डर दिसत नाही आहे कारण बॉर्डरचा कलर ग्रीन असल्यामुळे ग्रीनवरती ग्रीन कलर दिसत नाही आहे. तर आपण इथे बॉर्डर जे आहे ही चेंज करूयात, रेड. Ctrl+S सेव्ह आणि फक्त तुमची फाईल तुम्ही रिफ्रेश करा, वेब पेज. आले लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही CSS कोडमध्ये बीजी कलर या ॲट्रिब्यूट ऐवजी डिरेक्टली बॅकग्राऊंड कलर ही प्रॉपर्टी, CSSची प्रॉपर्टी यूज करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू म्हणजे कलरचं नाव देऊन एंड विथ सेमिकोलननी करू शकता. अशा पद्धतीने सेम हा जो कोड दिसतोय सेम असाच तुम्ही टाईप करू शकता PCमध्ये जर तुम्हाला खरंच आउटपुट चेक करायचं असेल तर. अशा पद्धतीने ही नोटपॅडमध्येच हा कोड टाईप करा, ती फाईल सेव्ह करा आणि रन कमांडने तुम्ही तुमची फाईल रन करून त्याचं आउटपुट चेक करा. तुम्हाला सेम ज्या काही तुम्ही प्रॉपर्टीज आणि व्हॅल्यूज असाइन केलेल्या आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला आउटपुट नक्कीच मिळेल. त्या व्हॅल्यूज, त्या प्रॉपर्टीज, त्या इन्फॉर्मेशनला अप्लाय झालेल्या नक्कीच दिसतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर या ICT ट्रेनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.